संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज आहे वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आज 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये दोन प्रमुख पक्षांची लढत आहे, घड्याळ विरुद्ध तुतारी। हे असं असतानाही माझ्या समोर आहेत अपक्ष उमेदवार अभिमन्यू शिवाजी गवळी। त्यांचं अपक्ष उमेदवारीचा अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि त्यांनी पेनाचं नीब हे निशाण घेतलेलं आहे। गवळी साहेब, मला तुम्ही सांगाल की आपल्याला उमेदवारी लढवण्याची काय इच्छा झाली आणि काय आपल्याला या मतदारसंघातल्या प्रश्नाबाबत आपण काय सांगाल? या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जी गरजा आहेत त्याच्यामध्ये भेडसावणारी गरजमध्ये विकासाच्या कामामध्ये झालेली लूट आणि सर्वसामान्य जनतेची होणारी लूट, ह्या दोन प्रामुख्याने गरजा आहेत की सर्वसामान्य व्यक्तींना अन्न वस्त्र निवारा ज्या जशा मूलभूत गरजा आहेत त्यांच्या ह्या गरजा पूर्ण होत नाहीत। अनेक वर्ष घराणेशाही असेल, अनेक वर्ष विकासाच्या कामाखाली यांची जी लूट चाललेली आहे, बरेचसे काही पक्ष असतील, संघटना असतील, कोणाची नाव घ्यायची माझी इच्छा नाही, परंतु सर्वसामान्याचा कैवारी म्हणून जनतेने एक उठाव घेतला की लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांना जगणंच जर अवघड झालेलं आहे तर त्यांचा विकास काय होणार आहे? जर माणूस जगला तर त्यांचा विकास होणार आहे। बरं, विकास होत असताना यांनी फक्त अनेक वर्षापासून फक्त लूटच करायचं ठरवलंय। आता लूट कोणी केली, काय केली, जनता स्पष्टपणे बोलत नाही। मी गेले 22 वर्ष ह्युमन राईटच्या कार्यक्षेत्रामध्ये गोर गरीब अन्याय अत्याचारित पीडितग्रस्त लोकांना मदत करताना अनेक वर्षापासून हजारो लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की सर, अनेक दिवसापासून आम्ही अन्याय आणि अत्याचाराचे बळी आहोत, ज्या गरजा आम्हाला आवश्यक आहेत त्या गरजा आम्हाला मिळत नाहीत। म्हणून लोकांच्या आग्रहास्तव, लोकांच्या उठावामुळे मी या ठिकाणी वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे। आता लोकांचा कसा पाठिंबा मिळतोय आपल्याला? काय प्रचाराची यंत्रणा राबवत आहे? या मतदारसंघामध्ये गोरगरीब जी जनता आहे यांचा प्रचंड असा प्रतिसाद मला मिळत आहे। लोकांचा जो हक्काचा प्रश्न आहे आणि हक्काच्या प्रश्नावर गेले 22 वर्षापासून मी कार्य करत असताना तळागाळात माझे अनेक संघटनेत कार्य करणारे लोक, पदाधिकारी, महिला पदाधिकारी घराघरात या ठिकाणी आहेत, परंतु राजकीय क्षेत्र हे माझ्या घराण्यात कोणाकडेच नाही आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये 22 वर्षापासून माझं घराणं आहे आणि सामाजिक क्षेत्रातूनच आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। त्याच्यामुळे लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। अनेक वर्षापासून लोक म्हणत होते की आमच्या विकासाच्या नावावरती लूट झालेली आहे। त्याच्यामुळे लोकांना एक सर्वसामान्यातला, जनतेतला एक राजकीय नेता म्हणून आवश्यक बाब आहे, म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। तसेच माझ्या समोर गवळी साहेब आहेत, तुम्ही काय सांगाल? आपण आपले बंधू उभे आहेत वडगाव श्रीतून अपक्ष, आपण काय सांगाल? मी आमच्या बंधूंसोबत गेले 22 वर्ष मानवी हक्काच्या माध्यमातून काम करत आहे। आम्ही मानवी हक्काचे काम करत असताना शारीरिक, मानसिक, आर्थिक व महिलांचे जे अन्याय अत्याचार चाललेला आहे त्याचं गेले अनेक वर्ष, म्हणजे म्हणलं तर 22 वर्ष आम्ही मानवी हक्काच्या माध्यमातून काम करत आहे। आणि ज्यावेळेस त्यांचं मानवी हक्काचं काम ग्रॉस लेवलला आम्ही काम करत असताना ज्यावेळेस स्त्रियांवर होत असलेले अन्याय आणि घरगुती असलेली भांडण आणि जे काय गोष्टी चालल्या ते प्रथम लोक जातात नगरसेवकावरती। नगरसेवक गेले किंवा नगरसेवकाकडे न्याय नाही मिळाला तर वरच्या लेवलला जायचं असेल तर तिथवर त्या आमदारापर्यंत, खासदारापर्यंत, मंत्र्यापर्यंत सर्वसाधारण माणूस पोहोचू शकत नाही। मग अशा पिरियडमध्ये एखादा कार्यकर्त्याला धरून आमच्या मानवी हक्काच्या ऑफिसला येतात। मानवी हक्क ऑफिसला आल्यानंतर प्रथम ते आम्हाला म्हणते की सर, आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे पण आम्हाला आजपर्यंत कुठे न्याय मिळाला नाही। गेले अनेक वर्षे तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला गेलेला आहे आणि तो असा न्याय मिळाला आहे की आज आमचं कुठेतरी कुटुंब आमचं सुखाचं आणि सुख, शांती, आनंदाने लाभलं आहे आणि आनंदाने आमचं घर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।